देवांश कुलकर्णी. आज संविधान दिन आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला संविधान म्हणजे काय हे सांगणार आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे 2015 मध्ये संविधान दिन साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे हे संविधान औपचारिकरित्या स्वीकारण्यात आले. त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आज संविधान स्वीकारून 76 वर्ष पूर्ण होत आहे. संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेची सर्वात सामर्थ्यवान शक्ती असल्याचे सिद्ध झाले आहे. संविधान हा संबंधित देशाचा मूलभूत कायदा असतो. संविधानाने कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ अशी राज्यसंस्थेची प्रमुख अंगे स्थापन केली असून त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य म्हणून घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता व न्यायाची हमी देण्यात आली आहे. संविधानाचे पालन करणे व त्यातील आदर्श व संस्था तसेच राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजांचा आदर करणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य सांगितले आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान अनन्यसाधारण असे होते. म्हणूनच त्यांना खऱ्या अर्थाने संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. संविधान बनवायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला. संविधानात एकूण 395 कलम व 22 भाग आहेत. संविधानाच्या भाग 3 मध्ये नागरिकांसाठी मूलभूत हक्क दिलेले आहेत तर भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. या संविधान दिनापासून आपण सर्वांनी संविधानाचे पालन करण्याचा निर्धार करूया. तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.